के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कंबाईन 2021चा प्रिलिमचा पेपर आपण डिस्कस करायला घेतला जो 26 फेब्रुवारी 2022 रोजी झाला होता। आणि कंबाईनच्या जे काही वेगवेगळ्या पोस्ट आहेत, PSI STIS सब रजिस्ट्रार असेल, त्याच्यानंतर ग्रुप सीच्या असेल, एक्साइज इन्स्पेक्टर असेल, त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट वगैरे, तांत्रिक सहाय्यक, लिपिक, टंकलेखक म्हणजे क्लर्क, या सगळ्या पदांसाठी आता एकच पेपर होता आहे, म्हणजे एकच प्रिलिम्स होते आणि त्याचा पेपर आपण डिस्कशन चालू केलेलं आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण जिओग्राफीचा पार्ट बघितला, त्याच्यानंतर पॉलिटी, हिस्ट्री आणि आता आपण इकॉनॉमिक्सच्या सेक्शनकडे आजपासून जाणार आहे। तर याच्यामध्ये आपण प्रिवियस PYQ कुठे विचारला, त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला कसं करता येईल, लॉजिक काय वापरता येईल, ट्रिक्स काय वापरता येतील, ह्या सर्व अँगलनं हळूहळू पुढे चाललेलो आहात। हे जर लेक्चर तुम्हाला आवडले तर नक्की तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे असे संदर्भ साहित्य आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं के सागर पब्लिकेशनचं म्हणजे समाजसुधारकांच्या संदर्भात बुक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, खतीब सरांचं असलेलं हे पुस्तक आहे, अतिशय दर्जेदार असं पुस्तक आहे। मॅक्सिमम विद्यार्थी हे खतीब सरांचं महाराष्ट्राच्या म्हणजे भूगोलाच्या संदर्भात पुस्तक वापरतात। तर महाराष्ट्राचा भूगोल के सागर पब्लिकेशन अंडर असलेलं खतीब सरांचं हे बुक आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, सिलेबसमधला असलेला जो काय पॉईंट आहे आधुनिक भारताचा इतिहास, ते देखील आपलं के सागर पब्लिकेशनचं बुक आहे। त्याच्यानंतर लुसंटचं हे अत्यंतिक गाजलेलं पुस्तक आहे। लुसंट पब्लिकेशनचं जे काय लुसंटचं सायन्सचं बुक आहे, मॅक्सिमम विद्यार्थी वापरतात, जे इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे, परंतु के सागर पब्लिकेशनच्या अंडर ह्याचा मराठी अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन आपण केलेलं आहे आणि मॅक्सिमम खपलेली ही कॉपी आहे। याच्यामध्ये के सागर सामान्य विज्ञान असं हे बुकचं नाव दिलेलं आहे, कव्हर पेज पण असं आहे। प्राध्यापक रवी भूषण हे त्याचे मूळ लेखक आहेत आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 4 जून 2023 रोजी काय झाली होती, ह्या 4 जून 2023 रोजी झालेल्या राज्यसेवेतील 22 प्रश्नांपैकी 19 प्रश्न ह्या बुकमध्ये आले होते आणि 23 जानेवारी 2022 रोजी झालेल्या 23 प्रश्नांपैकी 23 आउट ऑफ 23च्या 23 प्रश्न ह्या लुसंटच्या बुकमध्ये आपण जे काय ट्रान्सलेट केलेले हे बुकमध्ये आलेले होते। आणि ट्रान्सलेट करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की रीडिंग फास्ट होतं, म्हणजे इंग्रजी आणि हिंदी तर आपल्याला फार जास्त समजत नाही, इंग्रजीला तरी आपण थोडं फॅमिलियर असतो, परंतु त्याचं जर मराठीमध्ये जर ट्रान्सलेशन केलं तर मॅक्सिमम जे काही विद्यार्थी आपले तयारी करत असतात तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांना त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट या बुकचा भेटतो। त्याच्यानंतर PSI STIS पूर्व परीक्षा असा आपला हा ठोकळा आहे। विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि याच्यामधीलच एक आपण क्वेश्चन पेपर जो आहे तो PDF स्वरूपामध्ये आपण एक्सप्लेन करायला घेतलेला आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती जो सिलेबसमधला जसा पॉईंट आहे त्या पॉईंटला धरूनच हे बुक बनवलेलं आहे, के सागर व प्राध्यापक VB पाटील यांनी हे बनवलेलं आहे। त्याच्यानंतर गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा कंबाईन याच्यामधला असलेला हा 87वी आवृत्ती आहे। याच्यामध्ये गट ब व गट क चे 2022च्या पेपरसह हा ठोकळा दिलेला आहे आणि जेवढ्या ज्या काही सर्वच्या सर्व पोस्ट आहेत, PSI STIS सब रजिस्ट्रार, त्याच्यानंतर एक्साइज PSI, त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक, टॅक्स असिस्टंट, क्लर्क वगैरे सगळ्या पोस्टसाठी हा ठोकळा अत्यंतिक उपयुक्त आहे। त्याच्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प हा देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, कारण तुम्हाला बजेटवरती क्वेश्चन विचारलेच जातात, तुम्ही नीट बघा, त्याच्यामुळं तुम्हाला बजेट करणं हे अनिवार्य आहे। मग ते महाराष्ट्राचं बजेट असेल रिसेंट झालेलं, त्याच्या पाठीमागचं जस्ट पाहून ठेवायचं, पण रिसेंट आता जे काय 2024 चालेल सपोज, तर जे काय फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काय बजेट आलेलं असतं ते बजेट पाहून ठेवायचं, दोन्ही पण बजेट, राज्याचं बजेट आणि वरती देशाचं बजेट, तर हे बजेट पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे। शिवाय वेगवेगळे जे काय इंडेक्स येतात याच्यामध्ये मानव विकास अहवाल असेल, जागतिक भूक निर्देशांक असेल, शांतता, जे काय जेवढे इंडेक्स वेगवेगळे विचारले जातात ते देखील इंडेक्स याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे। त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन म्हणून आपलं एक पुस्तक आहे। त्याच्यानंतर हे अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे पॉलिटीचं, के सागर पब्लिकेशनचं। मॅक्सिमम विद्यार्थ्यांकडं के सागर पब्लिकेशनचं हे पॉलिटीचं बुक आहे आणि हे जे काही बुक आहे हे रिसेंटलीच आत्ता मार्केटमध्ये लॉन्च झालेलं आहे, पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र। सेम असंच नवीन संसद भवन असलेलं कव्हर पेज आहे त्याचं। याच्यामध्ये
आत्ताचे जे काय बाबा MCQ पॅटर्नला जे विद्यार्थी अभ्यास करतात आणि शिवाय इथून पुढं जे ह्याला वर्णनात्मक ह्याच्यासाठी अभ्यास करणार आहेत एक्झाम पॅटर्नसाठी, त्यांना देखील हे बुक अत्यंतिक उपयुक्त आहे. त्याच्यानंतर पॉलिटीचाच पार्ट असणारा महाराष्ट्रातील पंचायत राज हा पॉलिटीलाच अनुसरून असलेला पार्ट आहे आणि याच्यामध्येच नागरी स्थानिक स्वराज्य संस्था प्राध्यापक VP पाटील यांनीही लिहिलेलं पंचायत राजचं सेपरेट बुक आहे. पॉलिटीच्या त्या बुकमध्ये पण पंचायत राजचा थोडासा सेक्शन आहे, परंतु इन ब्रीफमध्ये पंचायत राजचं असलेलं हे बुक आहे. त्याच्यानंतर जसं आपलं बुद्धिमत्तेचं बुक आहे तसंच त्या पद्धतीनं आपलं अंकगणितचं देखील प्राध्यापक प्रमोद हुमणे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. वेगवेगळ्या ट्रिक्स त्याच्यामध्ये आहेत आणि मग आपलं आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये वेगवेगळे पॉलिटीचे वेगवेगळे संदर्भ पाहिले, हिस्ट्रीचे पाहिले आणि त्याच्यानंतर आपण आता इकॉनॉमिक्स या सेक्शनला आलेलो आहे. तर इकॉनॉमिक्स सेक्शनमधला हा पहिलाच क्वेश्चन आहे. बघा पहिला क्वेश्चन काय विचारते, पेपर कधी झाला आहे 2022ला, म्हणजे 26 फेब्रुवारी 2022ला. क्वेश्चन कधी विचारला आहे 1995ची स्कीम विचारली. लॉजिकली क्वेश्चन हा सुटत होता. नीट बघा, सन 1995 बघा बँक ग्राहकांसाठी, कुठल्या ग्राहकांसाठी, बँक ग्राहकांसाठी विवादांची स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी टिंब सुरू करण्यात आली. बघा टिंब सुरू करण्यात आली. मग आता नीट वाचा, ही आली हे काय क्रियापद आहे ना, आली हे क्रियापद आहे. विवेकपूर्ण नियम करण्यात आला, नियम करण्यात आला असं क्रियापद पाहिजे ना. ही तर आली, ऑप्शन गेला. म्हणजे तुम्ही तुमच्या वाक्याची रचना कशी केली ह्याच्यावरून पण इलिमिनेशन 100% करत असता. आणि तुम्हाला मी अगोदर सांगितलं ऑप्शन इलिमिनेट करत राहायचं. ऑप्शन इलिमिनेट करण्याची सवय लागली ना, तुम्ही उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोहोचता. आत्ता पाठ करत असताना लक्षात ठेवायचं 1995 साल लक्षात ठेवायचं. 1995 साली ग्राहकांचे म्हणजे आपण बघा, आपण कस्टमर आहे, बँकेत आपलं काही ना काहीतरी घोळ होतच असतात. कार्डच्या संदर्भात असतील, काही असतील, सतत ते KYC करा म्हणतात, काही म्हणतात, म्हणजे काही ना काहीतरी वाद चालूच असतात. मग ते लवकरात लवकर सॉल्व्ह करता आले पाहिजेत. ह्याच्या अनुषंगाने 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या वादाचे स्वस्त आणि जलद फास्ट ह्याच्यासाठी फास्ट त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहे हे सॉल्व्ह करण्यासाठी एक टिंब सुरू करण्यात आली. समिती सुरू करण्यात येईल का, समिती सुरू करण्यात येईल का, ऑप्शन गेला. योजना आणि पद्धत, बघा पद्धत सुरू करण्यात येऊ शकते आणि योजना पण सुरू करण्यात येऊ शकते. मग आता नीट जर तुम्ही वाचलं तर बँक हा ह्या ठिकाणी कीवर्ड होता. बँक हा या ठिकाणी काय होता, कीवर्ड होता. बँक कीवर्ड आहे, ऑप्शन मध्ये कीवर्ड शोधायचं. ही तर विवेकपूर्ण नियमन हे दोन ऑप्शन तर गेलेत. या ठिकाणी बँक हा कीवर्ड असलेला एकमेवच ऑप्शन होता आणि ते म्हणजे बँकिंग लोकपाल हा एकमेवच ऑप्शन या ठिकाणी असा होता आणि जो ह्या कीवर्डला मॅच करत होता. मग बघा 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादाचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी बँकिंग लोकपाल योजना सुरू करण्यात आली. व्यवस्थितच पद्धतशीर, ग्रॅमॅटिकली पण बघा, ग्रॅमॅटिकली पण वाक्य कसं बसलं, फिट बसलं. त्याच्यावरून बँकिंग लोकपाल योजना, बघा योजना ही सुरू करण्यात आली. आंतरराष्ट्रीय लेखा पद्धत वगैरे असं काही विषयच येत नाही, कारण बँक हा ह्याच्यातला कीवर्ड होता. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं की जर उत्तर आली नाहीत तर ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 ला जास्तीत जास्त प्रेफरन्स द्यायचा. हेही लॉजिक या ठिकाणी चाललं असतं. आणि दुसरं लॉजिक म्हणजे ऑप्शन नंबर म्हणजे काहीच येत नसेल, बघा काहीच येत नसेल तर सरळ सरळ ऑप्शन नंबर 3 ला गोल करायचा. पण MCQ सोडून यायचा नाही, MCQ सोडवूनच यायचा. कमीत कमी ऑप्शन नंबर 3 ला गोल करायचा आणि त्या पद्धतीने पुढे चालायचं. पण MCQ विदाऊट सोडवल्याशिवाय यायचं नाही. मग ह्याच्यावरून लॉजिकली देखील हा प्रश्न म्हणजे तुमचं या ठिकाणी लॉजिक वापरणं या ठिकाणी अनिवार्य होतं. लॉजिक असं होतं की तुम्ही बँक हा कीवर्ड धरायला पाहिजे होता आणि त्याच्यावरून बँकिंग योजना. दुसरं लॉजिक असं की इथं आली ह्या क्रियापदावरून पण, त्यासाठी बारकाव्यानं वाचण्याची सवय लागली पाहिजे. म्हणून तुम्ही आयोगाचे पेपर व्यवस्थित बारकाव्यानं वाचा. मग ती योजना या ठिकाणी दिलेली आपल्या एक्सप्लेनेशनच्या बुकमध्ये की बँकिंग जे काय लोकपाल ज्याला म्हणतात, लोकपाल म्हणजे ऑम्बुड्समन, द बँकिंग ऑम्बुड्समन योजना ही 1995 साली रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली व पर्यवेक्षणाखाली कार्यरत आहे. बँकिंग
अंबुड्समन हा स्वतंत्र निकाय असून त्याच्याखाली बाकी सगळे दिलेले देशातले ज्या काय बँका वगैरे आहेत, क्रेडिट कार्ड संदर्भात तक्रारी असतील काय असतील त्या सगळ्या सुधारणा करणे, अशा पद्धतीनं या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. त्याच्यानंतर 41 नंबरचा प्रश्न झाला. आता 42 नंबरचा प्रश्न बघा. 42 नंबरचा प्रश्न ऑलरेडी हा PYQ आहे. ऑलरेडी हा PYQ आहे. तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न हा जर चॅप्टर काढून बघितला तर त्या राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टरमध्ये याचे सगळे डिटेल भेटतात आणि ऑलरेडी हा प्रश्न राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टरच्या अंडर असलेले PYQ जर तुम्ही बघितले त्याच्यावरूनच हा प्रश्न सुटतो. म्हणजे बघा, पहिला लॉजिकली सुटत होता, दुसरा PYQच्या बेसिस सुटत होता. दोन्हीच्या सगळे स्टेटमेंट ह्यातले ऑलरेडी PYQला विचारून झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण उत्तर काढू शकतो. 42 नंबरचा प्रश्न विचारलेला आहे की खालील विधानं विचारात घ्या आणि हिकडून खालून प्रश्न वाचायचा. दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे, कोणते विधान चुकीचे आहे. तुम्हाला पाठीमागच्याच लेक्चरमध्ये तुम्ही लेक्चर काढून बघा, पाहिलं नसेल तर पहा. मी एक लॉजिक सांगितलं होतं की बरोबर विचारलं तर जास्तीत जास्त जे काही ऑप्शन दिले असते ते जास्तीत जास्त बरोबर करायचे, चुकीचे विचारले कमीत कमी ह्याला रॉंग करायचं, जास्तीत जास्त विधानांना रॉंग करायचं नाही. मग ह्याच्यामध्ये फक्त असा एकमेव, फक्त एकच असलेला एकमेवच असा ऑप्शन आहे की जो चुकीचा असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. कारण लॉजिक आपलं काय सांगितलं, चुकीचं म्हटलं की कमीत कमी पर्यायाला चुकीचं करायचं आणि बरोबर म्हटलं की जास्तीत जास्त पर्यायांना बरोबर करायचं. जास्तीत जास्त पर्यायांना बरोबर करण्याची मेथड म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग राहतं. आता बघा प्रश्न बघा कसा विचारलाय की खालील विधाने विचार घ्या. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्त केली. मग तुम्हाला मी काय सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्न तुम्ही चॅप्टर काढा. आयोगाला हित अपेक्षित होतं की तुम्हाला ही तारीख माहिती असायला पाहिजे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल तर राष्ट्रीय उत्पन्न समितीची काय हे कधी स्थापन झाली ही तारीख अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला माहिती असायला पाहिजे आणि ह्याचा महिना पण माहिती असायला पाहिजे. ऑलरेडी ही तारीख PYQ मध्ये विचारली आहे. मग आता तुम्ही इथं बघा आपल्या एक्सप्लेनेशन मध्ये पण दिलेलं आहे की स्पष्टीकरण, भारतीय सरकारने PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली, अध्यक्ष कोण होते, PC महालनोबिस होते. बघा हाही क्वेश्चन ऑलरेडी PYQ विचारून झालेला आहे की अध्यक्ष कोण होते ते. भारत सरकारने PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट 1949 मध्ये, नीट लक्षात घ्या, ऑगस्ट 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन केले का नाही. मग आता बघा आपण वरती गेलो, इथं काय म्हणते ऑगस्ट 1948 म्हणजे 100% या ठिकाणी आयोगानं ट्रॅप लावलेला आहे आणि आयोग सालावरती तारखावरती ट्रॅप लावतं म्हणजे लावतच, ट्रॅपमध्ये अडकायचं नाही. असले महत्त्वाचे साल असतील, तारखा असतील, ह्या तुमच्या एक परीक्षार्थी म्हणून तुमच्या पाठच असायला हव्यात. म्हणून ही जी काय महत्त्वाची समिती आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती, आपण इकॉनॉमिकच्या अभ्यासाला सुरुवात केल्या पहिल्या दुसऱ्या चॅप्टरमध्येच ह्याचा संदर्भ येतो आणि आपले 1947ला स्वातंत्र्य झाले, लगेच कसे करणार, म्हणून स्वातंत्र्यानंतर 2 वर्षांनी असं मी लक्षात ठेवले. बघा स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्य कधी भेटलं 1947ला, स्वातंत्र्यानंतर 2 वर्षांनी, आता लॉजिकली फिट झालं म्हणजे कधी 1949ला, म्हणजे हित साल कधी पाहिजे होतं, 1949 पाहिजे होतं. 1949ला राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केलेली आहे. म्हणजे पहिलंच विधान रॉंग आहे. मला रॉंग असलेलं, मला चुकीचंच पाहिजे ना, त्यामुळे हे विधान रॉंग आहे. मला उत्तरात पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर 4 गेला. ऑप्शन नंबर 4 गेला. ऍटलिस्ट एक ऑप्शन तरी घालवला, 75% वरती आलो. पुढं या समितीमध्ये प्राध्यापक PC महालनोबिस, प्राध्यापक DR गाडगीळ, बघा PC महालनोबिस, प्राध्यापक DR गाडगीळ आणि प्राध्यापक VKRV राव यांचा समावेश होता. स्टेटमेंट कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे. आता एक्सप्लेनेशन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, ऑलरेडी आयोगाने असं विचारलेलं आहे, हे स्टेटमेंट ऑलरेडी आयोगाचं दिलेलं तसंच आहे. भारत सरकारने PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली ऑगस्ट 1947 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली आणि मग याची स्थापना ज्यावेळेस केली तर PC महालनोबिस कोण होते, अध्यक्ष होते आणि त्याचे सदस्य
आयोगाने MCQ मध्ये याच्या अगोदर PYQ विचारलाय. त्या PYQ विचारत असताना असं क्लिअर कट सांगितलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना अशी झालेली आहे. त्याचे अध्यक्ष PC महालनोबिस होते आणि सदस्य बघा तिसरं स्टेटमेंट असं विचारलं होतं याच्या अगोदर, हा पेपर येण्याच्या अगोदर त्याचे सदस्य कोण होते की गाडगीळ आणि राव, प्राध्यापक DR गाडगीळ आणि प्राध्यापक VKRB राव हे त्याचे सदस्य होते असं मेन्शन केलेले. त्याच्यामुळे हा ऑलरेडी PYQ चा पार्ट आहे. ब स्टेटमेंट ऑलरेडी PYQ चा पार्ट आहे. अ स्टेटमेंट पण PYQ चा पार्ट आहे. म्हणजे ब स्टेटमेंट ज्यांनी PYQ व्यवस्थित केले त्याच्या लगेच लक्षात आलं असतं की महालनोबिस अध्यक्ष होते, गाडगीळ आणि राव हे त्याचे सदस्य होते. हे ज्यांनी PYQ त्याला लगेच लक्षात आलं असतं. म्हणजे ब स्टेटमेंट करेक्ट आहे. मला विचारलंय चुकीचं, मग आता ब काढा. या ठिकाणी ब स्टेटमेंट आहे म्हणजे हा ऑप्शन गेला. इथं ब स्टेटमेंट आहे हा ऑप्शन गेला. म्हणजे 2 आणि 4 हे ऑप्शन गेले. माझं उत्तर 1 आणि 3 मध्ये आलो का मी 50-50 वरती आलो 50-50 वरती. म्हणजे ऑप्शन एलिमिनेट करायचं. तर 100% रॉंग आहे हे तुम्हाला माहितीच आहे. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितले की चुकीचं विचारलं तर कमीत कमी ऑप्शनला घेऊन जायचं आणि बरोबर विचारलं तर जास्तीत जास्त विधानं करेक्ट आहेत ह्या अँगलनं चालायचं. मग आता क स्टेटमेंट रॉंग आहे का काय हे आपण बघायचं. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आला आणि अंतिम अहवाल बघा, पहिला अहवाल कधी आला 1951 ला आला आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. 1954 मध्ये अंतिम अहवाल आला. मला सांगा पहिला अहवाल कधी आला, अंतिम कधी आला? एवढं पाठ करत बसतो का आपण? पाठ करत बसत नाही. आणि जर 1949 ला समिती आली असेल तर पहिला अहवाल 1951 ला आला असू शकतो. लॉजिकली मला स्टेटमेंट बरोबर वाटते. आणि विनाकारण हे माहिती आहे का? माहिती नाहीच ना. जर माहिती नसेल तर विनाकारण त्याला रॉंग करायचं नाही. याच्या ह्या अँगलनं या प्रश्नाचं उत्तर हे स्टेटमेंट पण काय आहे बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अ स्टेटमेंट ह्यातलं काय आहे चुकीचं आहे. मग परत एकदा आपण MCQ कडे येऊ आणि तिन्हीच्या तिन्ही ऑप्शन बघू. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली. ओके, स्टेटमेंट झालं. तिथं 1948 दिले, तिथे 1949 पाहिजे होतं. या समितीमध्ये महालनोबिस कोण होते? अध्यक्ष होते. गाडगीळ आणि राव हे सदस्य होते. आणि ह्याचा पहिला अहवाल पहिलीच तारीख असलेली म्हणजे कधी 51 मध्ये एकच आहे ना, मग 1951 ला पहिलीच तारीख असलेली त्या दिवशी आला आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. असं हे तिन्हीच्या तीन स्टेटमेंट झालेलं आहे. त्याच्यानुसार आपण हे दिलेले. मग राष्ट्रीय भारताने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 1949 मध्ये NSSO ची स्थापना केली. हा देखील MCQ ऑलरेडी आयोगाने विचारलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना NSSO ची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर केंद्रीय सांख्यिकी संघटने CSO मध्ये CSO म्हणजे राष्ट्रीय सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन ही 1951 मध्ये सुरू झाली. हाही ऑलरेडी PYQ विचारलेला आहे. म्हणजे 51 मध्ये CSO आले आणि NSO हे 1949 मध्ये आले. हे सगळेच्या सगळे ऑलरेडी हे दोन्ही पॉइंट वरती आयोगाने MCQ विचारलेले आहेत. पुढचा मुद्दा आणि मग आता ते एकत्र झाले वगैरे वगैरे तुम्ही इकॉनॉमिक्सच्या अँगलनं पुढं पाहून घ्या. पुढचा क्वेश्चन 43 नंबरचा. ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी टिंब ही शिखर संस्था आहे. शिखर संस्था म्हणजे ज्याला एपेक्स आपण म्हणतो. एपेक्स असलेली इन्स्टिट्यूट सगळ्या शिखरस्थानी असलेले कुठले? मग ऑलरेडी हाही PYQ आहे. तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यातला कीवर्ड काय होता? ग्रामीण भाग. मग ग्रामीण भागासाठी बघा, ग्रामीण भागासाठी शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देणारी कर्ज पुरवठा कोण करत असतं? ग्रामीण भागाला कर्ज पुरवठा करण्यासाठी त्यावेळी आपण नाबार्डची स्थापना केली होती. कशाची? नाबार्डची. टिंब ही म्हणते ही म्हणजे सिंगल असणारे ना. ही म्हटलं की कोणती तरी सिंगुलर असणारे ना. हिथं दिले वरीलपैकी सर्व ऑप्शन गेला.
नको तिथे पण वरीलपैकी सर्वला जायचं ना. तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगितलं की तुम्ही वरीलपैकी सर्वला जरूर जावा, पण नको तिथे जाण्याचं नाही ना. तुम्ही वाक्याच्या स्टेटमेंटवरून बघा. मगाशी पण वाक्याच्या आली हा तिथं कीवर्ड होता, त्या क्रियापदावरून कळत होतं ना. नियम आली असं कसं, म्हणजे वाक्य ऐकायला पण बरं वाटलं पाहिजे ना. नियम आला असं असं असतंय ना. एखादी पद्धत आली, योजना आली, असं असं योग्य वाटतंय, म्हणजे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. तसं हिथं ही संस्था काय ह्या शिखर संस्था असं म्हटलंय का, ही म्हटलंय. ही तर जर ह्या म्हटलं असतं तर 100% वरीलपैकी सर्वला जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस होतं. ही शिखर संस्था याच्यावरून कळलं की ती कोणती तरी एकच असणार आहे, वरीलपैकी सर्व असणार नाही. या अँगलला हा ऑप्शन गेला, ह्या अँगलला हा ऑप्शन गेला. मग रिझर्व्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, तुम्हाला मी सांगितलं जोपर्यंत 100% माहिती असत नाही तोपर्यंत ऑप्शन नंबर 1 ला जायचं नाही. रिझर्व्ह बँकला मी गेलोच नसतो. मग आता हा अभ्यासाचा भाग होता, 100% तुम्हाला हा अभ्यासाचाच भाग आहे, कारण ऑलरेडी PYQला ह्या रिलेटेड क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे. त्याच्यामुळे तुमचा कसाच चुकता कामा नये. मग ग्रामीण भागासंदर्भात काम करणारी एकमेव संस्था आहे आणि तिचं नाव आहे नाबार्ड. तिचं नाव आहे नाबार्ड. आणि आयोगाने बऱ्याच वेळा ऑप्शन नंबर 3 बघा या प्रश्नाचं उत्तर राहील. आणि तुम्हाला मी अगोदर सांगितले 2 आणि 3 ला जास्तीत जास्त प्रेफरन्स द्यायचे. येत नसेल तर सरळ सरळ 3 ला मार्क करायचं आणि पुढे जायचं. अशा पद्धतीनं आपण नाबार्ड संदर्भात थोडीफार आलाय पॉईंट तर घेऊयात की नाबार्डच्या संदर्भात बघा. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, त्यालाच नाबार्ड असं म्हणतात. या बँकेला इंग्रजीमध्ये नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, नॅशनल बँक फॉर, बघा नाबार्ड मधला N फॉर नॅशनल, बी म्हणजे बँकेतला, फॉर ॲग्रिकल्चरला A घेतला, त्याच्यानंतर रुरल मधला R घेतला, डेव्हलपमेंट मधला D घेतला. अशा पद्धतीनं नाबार्ड असं तयार केलेले. ऑलरेडी या स्टेटमेंट वरती आयोगानं फुल फॉर्म वरती क्वेश्चन विचारलेला आहे, त्याच्यामुळे हा फुल फॉर्म माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे नाबार्ड. NA म्हणजे नॅशनल, B फॉर बँक, A फॉर ॲग्रिकल्चर, R फॉर रुरल आणि D फॉर डेव्हलपमेंट असं या त्याचं संक्षिप्त रूप आहे. आयोगाने ऑलरेडी विचारलेलं आहे. त्याच्यानंतर 12 जुलै 1982 साली नाबार्डची स्थापना झाली. हे ऑलरेडी आयोगानं कित्येक वेळा आणि कित्येक प्रश्नपत्रिकांमध्ये, म्हणजे तुमच्या बाकीच्या ज्या काही एक्झाम असतात रेल्वे वगैरे वगैरे याच्यामध्ये पण ह्या तारखेला क्वेश्चन विचारलाच आहे. 12 जुलै 1982 ला बघा, 12 जुलै 1982 रोजी नाबार्डची स्थापना झाली. तारीख पाठच पाहिजे. आणि एक लॉजिक पण असे, आपल्याकडं जुलै महिन्यामध्ये पाऊस असतो, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेती संदर्भात ती स्थापना झाली. त्याच्यामुळे महिना तर लक्षात राहील 12 जुलै. 12 जुलै 1982 ला नाबार्डची स्थापना झालेली आहे. ही बँक रिझर्व्ह बँकेला संलग्न बँक म्हणून काम करत असते. त्यावेळेस 50 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेने दिले आणि 50 कोटी रुपये शासनाने दिले, असं 100 कोटी रुपयाचं बँक भांडवल घेऊन ही बँक त्यावेळेस अस्तित्वात आली. ना आता तिच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हे झालेले. आणि एखाद्या बँकेने जर तिचे भाग भांडवल म्हणजे तिचे जर पैसे वापरले नाहीत वगैरे तर ते सगळे नाबार्डमध्ये जमा होतात. आणि त्या दिवशीच मला वाटतं 1-2-3 दिवसापूर्वीच पेपरमध्ये आलं होतं, नाबार्ड स्वतः कर्ज देत नाही, एवढं वाक्य लक्षात ठेवायचं. नाबार्ड ही रिफायनान्स करणारी गोष्ट आहे. म्हणजे जे शेतीसाठी कर्ज देतात वेगवेगळ्या बँका, त्या बँकांना कर्ज पुरवठा करणारी नाबार्ड ही बँक आहे स्वतः. म्हणजे असं समजा की मी शेतकरी किंवा तुम्ही शेतकरी, तुम्ही गेलाय नाबार्डमधनं पैसे घेऊन आलाय, कर्ज घेऊन आलाय, असा प्रकार होणार नाही. बारीक कन्सेप्ट असा आहे की ती रिफायनान्सिंग कंपनी आहे, म्हणजे बँक आहे सॉरी, की बाबा ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात त्यांना कर्ज पुरवठा करणारी ही नाबार्ड ही संस्था आहे. आपण हे तर बघितलंच की नाबार्डचा फुल फॉर्म बघितला, त्याच्यानंतर तिची स्थापना बघितली आणि मेन हिची गोष्ट म्हणजे शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार ही ती स्थापना झालेली आहे. त्यामुळे ते पण नाव तुम्हाला माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. शिवरामन समितीची स्थापना, शिवरामन समितीची शिफारस, शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार या समितीची स्थापना म्हणजे नाबार्डची स्थापना झालेली आहे. याही ठिकाणी ऑलरेडी आयोगानं PYQ विचारलेला आहे. म्हणजे PYQ तुम्हाला एक म्हणजे त्या नाबार्डच्या फुल फॉर्मवरती विचारलंय,
तारखेवरती विचारलाय 12 जुलै 1982, बऱ्याच ठिकाणी ते 1972 करतात किंवा 84 करतात, त्यामुळे ही 82 आहे एवढं लक्षात ठेवायचं. RBIला संलग्न आहे, ठीक आहे. आणि शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार या समितीची स्थापना झाली, या बँकेची स्थापना झाली. स्वतः ती वित्तपुरवठा करत नाही, एवढं वाक्य लक्षात ठेवून ते रिफायनान्स करते. म्हणजे ज्या बँका हे करतात, कर्ज पुरवठा करतात, त्यांना कर्ज पुरवण्याचं काम हे करत असते. मग याचं कार्याचं स्वरूप कसं काय आहे? रिझर्व्ह बँक असेल, जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक आणि आंतरराष्ट्रीय विकास संस्था यांच्याकडून या बँकेस अर्थसहाय्य प्राप्त होते. म्हणजे नाबार्डमध्ये पैसे कुठून येतात? RBI मधून येतात, वर्ल्ड बँकेमधून येतात आणि आंतरराष्ट्रीय डेव्हलपमेंट संस्था जे काय आहे हे या बँकांना काय करत असते? आर्थिक सहाय्य करत असते. मग शेती असेल, लघु उद्योग असेल, ग्राम उद्योग असेल, हस्तकला असेल, कुटीर उद्योग असेल आदी ग्रामीण उत्पादन क्षेत्रांनाही काय करते? पतपुरवठा करते. सहकारी बँका, भूविकास बँका व इतर तत्सम बँकांना आणि इतर संस्थांना ती काय करत असते? पतपुरवठा करत असते. ओके, अशा पद्धतीने त्याचे वेगवेगळे या ठिकाणी कार्य दिलेले तुम्ही हे करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे एक वाक्य दिलेले की ग्रामीण सहकारी बँकाची तपासणी करणे. बघा, ग्रामीण ज्या काय आपल्या सहकारी बँका असतात त्यांच्या तपासणी करण्याचं म्हणजे इन्स्पेक्शन करण्याचं काम, तपासणी करण्याचं काम कोण करत असतं? की ही नाबार्ड करत असते. ओके, अशा पद्धतीनं हा पॉईंट या ठिकाणी अत्यंतिक महत्त्वाचा प्रश्न होता. ऑलरेडी PYQ होता, त्या अँगलनं तो करणं महत्त्वाचं आहे. कृषी वित्त करणारी ही सर्वोच्च शिखर संस्था आहे, सर्वोच्च संस्था आहे, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. PSI STI SO पूर्व परीक्षा केसागर पब्लिकेशनचं जे काही बुक आहे त्याच्यामधून हा रेफरन्स या ठिकाणी घेतलेला आहे. पुढचं 44 नंबरचा प्रश्न, केंद्रीय अर्थसंकल्प वरती क्वेश्चन विचारलेला आहे. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की तुम्ही बजेट करा. बजेट, ह्या बजेटवरती क्वेश्चन विचारलाच जातो. त्यामुळं जे काय फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काय बजेट आलेलं असेल राज्याचं आणि देशाचं, तुम्ही व्यवस्थित करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. बजेटवरती क्वेश्चन विचारला जातो, त्याच्यामुळं बजेट आता ज्यावेळेस पेपर येईल, पेपर जवळ आल्यानंतर तुम्ही बजेट करा. आपल्याला जर वेळ भेटला तर मी नक्कीच एक थोडासा शॉर्ट व्हिडिओ त्याचा बजेटच्या संदर्भात बनवेन. आता 24चं आणि 23च्या बजेटमधले काही मुद्दे तुम्हाला माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. मग आता क्वेश्चन बघू आपण. केंद्रीय अर्थसंकल्प करूनच जायचा. हा क्वेश्चन कधी विचारलाय? 21-22चा. 21-22 मध्ये आपल्याला पेपर एक्झाम कधी झाली? आपली 21-22 मध्ये झाली, कारण 21ची एक्झाम होती, पार पडले 2022 मध्ये 26 फेब्रुवारी. 26 फेब्रुवारीला पेपर होऊन पण त्या बजेटवरती क्वेश्चन विचारलाय. 21-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कशाचा? उत्पन्नाचा विचारले. सर्वात मोठा स्रोत काय होता? लक्षात घ्या, आपला देश म्हणजे आपलं जे काय अर्थसंकल्प, सगळ्यात जास्त आपण कर्ज घेतो. लक्षात ठेवायचं, सगळ्यात जास्त कर्ज घेतो आणि सगळ्यात जास्त पैसे आपण त्याचे व्याज देण्यावरतीच देतो. बघा, नीट मुद्दा लक्षात घ्या. ह्या एवढ्या लॉजिकनं हा प्रश्न सुटत होता. सगळ्यात जास्त आपण कर्जच घेतो आणि कर्ज घेऊन आपण सगळं पूल बांध, ब्रिज बांध, काय बांध, हे बांध, एखादा उद्योग उभार, रोजंदारी निर्माण कर, अशा पद्धतीचं करत असतो. आणि मग एवढं मोठं कर्ज घेतले तर त्यामुळं परत त्याचं व्याज द्यायला पण आपल्याला कर्ज घ्यावं लागतं. हा पण मुद्दा लय महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं देताना म्हणजे असा, तिथं बघा आपलं पेपर फेब्रुवारी महिना आला की पहिल्या पानावरतीच मोठी बातमी ती, असा रुपया आला आणि असा रुपया गेला. मग त्याच्यावरून त्या लॉजिकवरून सर्वात मोठा उत्पन्नाचा जो काय स्रोत आहे तो आहे कर्ज घेणे व इतर दायित्व. ह्या लॉजिकनं तुम्हाला मी काय सांगितलं, सगळ्यात जास्त आपण कर्ज घेतो आणि मग हे टोल बांध, ब्रिज बांध, हे कर ते कर, हे सगळे उद्योग उभार वगैरे करत असतो आपण. म्हणजेच ह्याच्यावरती क्वेश्चन येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. बरेचशा विद्यार्थी मित्रांनी इथं GST मार्क केलं होतं बरं का. GST, वस्तू आणि सेवा कर, GST हा उत्पन्नाचा स्रोत सगळ्यात मोठा आहे का? पण लक्षात ठेवा, GST मधून नो डाऊट जे काय आपले टॅक्सेस आहेत, म्हणजे इथं बघा प्राप्ती कर असा दिलेला आहे बघा. प्राप्ती कर इन्कम टॅक्स आहे, GST आहे, त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स आहे. ह्या सगळ्या टॅक्सेसमध्ये ह्या सगळ्या कर, हिथं कर दिसतंय, हिथं कर दिसतंय, हिथं कर दिसतंय, सगळ्या करांमध्ये GST टॉपला आहे, नो डाऊट. करांच्या संदर्भात
सगळ्यात जास्त कोणत्या करातून उत्पन्न भेटतं असं विचारलं असतं तर जीएसटी 100% उत्तर आलं असतं. पण त्यांनी काय विचारलंय हो, तिथं उत्पन्नाचा सोर्स विचारलाय, त्याच्यामुळं कर्ज घेणे हे उत्तर आले बरं का, लक्षात ठेवा. इथं उत्पन्नाचा सोर्स विचारल्यामुळे कर्ज घेणे हा ऑप्शन ह्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. मग तुम्हाला मी काय सांगितलं, आता ह्या ठिकाणी आपल्या बुकमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 दिलेला आहे. आता तुम्ही कुठला करणं गरजेचं गोष्ट आहे, 2024 आता रिसेंट आलेला 1 फेब्रुवारी 2024 बजेट पाहूनच जायचं. ज्या काय वेगवेगळ्या परिक्रमा असतील, करंटचे वेगवेगळे बुक्स असतील, त्याच्यामध्ये त्यांनी ते डिटेल दिलेले आहे. पण शक्यतो चेंज होत नाहीत, लक्षात घ्या. हे जे काय आहेत ना तसंच राहतं ना, फार म्हणजे ड्रास्टिकली एखाद्या मुद्द्यामध्ये चेंज होईल असं काय मला वाटत नाही. तर तुम्ही इथं बघा, आता 2023-24 हे बजेट आहे, बरोबर का नाही. आता तुम्ही जर हा चार्ट बघितला, इथं लिहिले बघा, इथं लिहिले रुपया असा येणार एज इट इज चार्ट तुमच्या वर्तमानपत्रामध्ये आलेला असतो. मग कसा येणार रुपया ह्याच्याबद्दल हा चार्ट आहे बघा, दिसत असेल सगळ्यांना. आता जसं हे असते ना सेम तसं राहते, ह्याच्या पलीकडे काहीच चेंज होत नाही. इथं बघितलं का तुम्ही टक्के दिलेत, 15-60%, 15%, 17%, 4%, 2%, 16%. इथं सगळ्यात जास्त टक्के तुम्हाला दिसतात 34%. दिसत आहेत का? दिसत. कशाचं? देणी आणि इतर दायित्व. देणी म्हणजेच काय हो, कर्ज. आपण कर्जालाच देणं म्हणतो ना, मी देणेकरी झालोय म्हणजे काय झालंय, कर्जबाजारी झालोय. मग कर्जालाच देणेकरी म्हणतोय. इतर दायित्व, ऑलरेडी इतर दायित्व असं तर तिथं मेन्शन केलेलं होतं. म्हणजे मला असं वाटतं इंग्लिशमध्ये ह्याला बॉरोविंग अँड लायबिलिटीज असं म्हणतात. म्हणजे बॉरोविंग म्हणजे काय, कर्ज घेणे, बॉरोविंग अँड लायबिलिटीज, देणे आणि इतर दायित्व ह्याच्या संदर्भात ह्याला सगळ्यात जास्त आपल्याला रुपया येत असतो. इथं हा चार्ट कशाचा आहे, रुपया येतो. मग कसा रुपया येतोय, तर कर्जाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजे 34% पैसे, रुपयातील 34% हे कशातून येतात, कर्जातून येतात. आणि इथं बघा, वस्तू आणि सेवा कर व इतर हे किती दिले, 17% दिले. आणि आयकर 15% दिले. म्हणजे सगळ्यात जास्त किती, 17% काय आहे, आयकर आहे. 2 नंबरला जीएसटी, 1 नंबरला कर्ज आहे. 1 नंबरला कर्ज आहे. तिथंच उत्तर होतं. बाकीचं करेत तर 6%, निगम कर 15%, केंद्रीय उत्पादन शुल्क 60%, आयकर जो काय आपण इन्कम टॅक्स म्हणतो, तर इन्कम टॅक्स हा किती आहे, 15%. इन्कम टॅक्सपेक्षा जीएसटी जास्त आहे, एवढं लक्षात ठेवायचं. जीएसटी हा इन्कम टॅक्सपेक्षा जास्त आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आयकर 15% आणि जीएसटी 17%. आपल्याला कळतच नाही ना. आपण बघा ना, साधी कपडे खरेदी करायला गेलो, चपल्या खरेदी करायला गेलो, हॉटेलमध्ये जेवायला गेलो, तिथं लगेचच जीएसटी येतं. 2 जीएसटी पडतात, एसजीएसटी, आयजीएसटी, कधी अशा पद्धतीचे जीएसटीचे प्रकारे. आता काही जास्त आतमध्ये मी शिरत नाही, पण लक्षात इथं मुद्दा एवढा लक्षात ठेवायचा की 1 नंबरला आपण कर्ज घेतो, कर्जबाजारी. आपण म्हणतोच ना आपला देश कर्जबाजारी. देणे आपल्याला सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे ते 34% आहेत. मला सांगा की काही जरी केलं तरी हा 34% आकडा कव्हरच होऊ शकत नाही. तुम्ही 2024चं बजेट काढून बघा, हा 34चा 35 होईल किंवा अलीकडे एखादा आकडा येईल 33. शक्यतो 99.99% आकडा वाढलेलाच असेल. मी काय सध्या रिसेंट बजेट बघितलं नाही, कारण कर्ज वाढतच जाणार आहे. आता हे इलेक्शनचा गोंधळ चालू आहे, त्याच्यामुळे त्यांनी कर्जाचा डोंगर उभा करूनच विकास दाखवलेला असणार आहे, नो डाऊट. आपल्याला त्याच्यात शिरायचं नाही, परंतु हा आकडा वाढतच जाणार. 34 ते 35% होणार कर्ज घेण्यावरती, पण कमी काय होईल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे 24चं जरी बजेट काढून बघितलं तरी हाच आकडा तुम्हाला जास्त दिसेल. आणि जीएसटीचं प्रमाण काय चालेल, दिवसेंदिवस वाढत चालेल. आणि फार महत्त्वाची चांगली गोष्ट ही जीएसटीचं प्रमाण आपल्याला वाढत चालेल, कारण त्यातून ठोस स्वरूपामध्ये पैसे येत असतात. ह्या झाला हा रुपया असा येतो. आणि रुपया कसा असा रुपया जातो असं पण येतं ना हे पेपरमध्ये, तर तोही चार्ट आपल्या बुकमध्ये दिलेला आहे की रुपया असा येणार आणि रुपया असा जाणार. हे बघा, रुपया असा जाणार. हा चार्ट कशाचा आहे, रुपया असा जाणार. आणि तुम्हाला मी काय सांगितलं की सगळ्यात जास्त पैसे आपल्याला जसं आपण कर्ज जसं जास्त एवढ्या 34% कर्ज घेतल्यावरती, 1 रुपयातील 34% कर्जच घेतले तर त्याचं व्याज पण तेवढंच लागेल ना. म्हणजे 17च्या दुप्पटच होते ना. जीएसटी 2 नंबरला 17च्या दुप्पटच होते जवळपास कर्ज. मग सगळ्यात जास्त पैसे म्हणजे रुपया असा जाणार, खर्च कसा होणार आहे, तर सगळ्यात जास्त पण तुम्हाला कशावरती खर्च होत असतो, व्याज देयतेवरती होत असतो. ऑलरेडी PYQ आयोगाने विचारलेला असतो. मग लक्षात ठेवायचं, रुपया येताना कर्जाच्या स्वरूपात म्हणजे उत्पन्न
कर्ज म्हणजे पण उत्पन्न आहे ना, उत्पन्न म्हणजे आपल्याला पैसे खर्च करायला, कर्ज घेतलं म्हणजे पैसे खर्च करायला झालेच ना, म्हणजे तो पण आपल्या उत्पन्नाचाच एक पार्ट झाला, लक्षात घ्या. मग तो आपल्या उत्पन्नाचा पार्ट झालाय म्हणजे कर्जाला पण कशात धरायचा, उत्पन्नातच धरायचा. सगळ्यात जास्त आपण कर्ज घेतो आणि सगळ्यात जास्त रुपये हातात न जातो तो पण कशाला, आपण बघा मार्च महिना आला की पैशांची फिरवाफिरव करतो, म्हणजे व्याज देण्यामध्येच सगळ्यात जास्त आपले पैसे काय होत असतात, खर्च होत असतात. आणि इथं बघा ना 20% दिसतंय, बाकीचं 4%, 8%, 18%, 9%, 17%, 8%, 60%. आणि मग तुम्ही जर वाचत आलं तर 17 करांमधील राज्यांचा वाटा हे 2 नंबरला असतो पॉईंट. मग राज्यांना किती पैसे भेटणार, तिजोरी भरली किंवा त्यातून काय करत असतं, राज्य सरकारला वेगवेगळ्या राज्यांना पैसे देत असतात. पाठीमागचं तुम्ही कोविड काळातले बघा, महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते सतत म्हणायचे निधी भेटत नाही, केंद्राचा निधी भेटा नाही, केंद्राचा निधी भेटा नाही. म्हणजे ते काय, करांमधील राज्यांचा वाटा म्हणजे कर आले त्यातून राज्याला त्यांचा वाटा भेटणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. त्याच्यासाठी तर वित्त आयोग आपला आहे, कलम 280 नुसार बऱ्याच वेळा आयोगाने क्वेश्चन विचारला आहे की वित्त आयोगाचं हे काय, आणि आता रिसेंटली चर्चेमध्ये पण आहे, त्याच्यामुळे तिथं क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. करामधील राज्यांचा वाटा 18% आहे. मग निवृत्ती वेतनावरती अन्य खर्च 8% आहे. केंद्रीय योजनांमध्ये त्याच्या खालोखाल केंद्रीय योजनांना 17% असं आहे. आणि हे तुम्ही रिसेंटचा डाटा बघून जा, फार जास्त ह्याच्यामध्ये बदल होणार नाही, जसा 23चा असणार आहे तसाच 24चा असणार आहे. ओके, आता त्याच्या पुढं हे त्याच्यामध्ये वेगवेगळे बाबा काय काय पॉईंट होते. त्या वर्षी बघा सप्तर्षी नावाची योजना 2023च्या बजेटमध्ये आली होती. ही महत्त्वाची योजना आहे की अर्थसंकल्पामध्ये 7 गोष्टींना प्राधान्य दिलं होतं. 7 गोष्टी म्हणजे सप्तर्षी. आपण बघा वरती आत्ता जो उन्हाळ्याचे दिवस आहेत, मॅक्सिमम लोक काय करतात, टेरेसवरती झोपतात, अंगणात झोपतात, उकडते म्हणून. वरती आपण आकाशात बघितलं की सप्तर्षी एक छोटा 7 चांदण्यांचा एक समूह दिसतो, त्याला आपण सप्तर्षी असं म्हणतो. सप्तर्षी म्हणजे 7. आणि मग तशाच सेम धर्तीवरती आपण त्यावेळेच्या 23च्या बजेटवरती ह्या सर्वसमावेशक विकास करायचा, प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, पायाभूत सुविधा हे करायचं, क्षमतेचा वापर करायचा, हरित विकास करायचा, युवा ऊर्जेचा वापर करायचा आणि वित्तीय सक्षमता म्हणजे वित्तीय क्षेत्र, असे सप्तर्षीची योजना त्यावेळेस आपण आणली होती. आणि मग हे वेगवेगळे त्या बजेटमधले त्या वर्षीचे पॉईंट आहेत. आपण हे इन डिटेल काय घेत बसू नये, पण ज्यावेळेस 24चं जे काय बजेट असेल, हा एक मुद्दा एक महत्त्वाचा आहे की भारताला श्री अन्नचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी हैदराबादच्या भारतातील भरडधान्य संशोधन संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम पद्धतीचे संशोधन तंत्रज्ञान सहाय्यक केंद्र बनवण्यासाठी आपण त्यावेळेस सहाय्य केलं जाईल. कुठल्या, हैदराबादच्या संस्था जी काय त्याला श्री अन्न, आपलं कसलं श्री अन्न, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. कुठं आहे, हैदराबाद ही तिला एक जे काय संस्था आहे भरडधान्याचे संशोधन करते, तिला आपण काय करणार आहे, तिला सहाय्य करण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न केला जाणार होता. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्या बजेटमधला होता. यादा कदाचित त्या जुन्या बजेटवरती पण क्वेश्चन फिरवून विचारतात. तुम्ही बघितलं ना 1995 वरती क्वेश्चन विचारलाय, त्या पद्धतीनं मी तुम्हाला तो मुद्दा सांगितला. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन या ठिकाणी झालेला आहे. अजून देखील ह्याच्यामध्ये वेगवेगळी बजेटच्या संदर्भात क्वेश्चन इन डिटेल माहिती दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ. पंचेचाळीस नंबरचा क्वेश्चन, लोकसंख्या. तुम्हाला मी भूगोलाचंच सांगत असताना सांगितलंय, लोकसंख्या भूगोलात आणि इकॉनॉमिक्समध्ये विचारतातच. मग जर 2 सब्जेक्टमध्ये जर लोकसंख्या आहे तर भारताची लोकसंख्या आणि महाराष्ट्राची लोकसंख्या तोंडपाठच करायची. परीक्षा जवळ आली की 15 दिवस कंटिन्युअसली किंवा 1 महिनाभर कंटिन्युअसली ती लोकसंख्या ही करायची. आपल्या मित्राबरोबर नाश्त्याला जात असताना, चहाला जात असताना कंटिन्युअसली त्याला लोकसंख्येचे आकडे विचारायचे. लोकसंख्या, दारिद्र्य हे 2 आकडेवारी आपल्या मित्राला रोज महिनाभर पेपरच्या अगोदर 1 महिना, चहाला, नाश्त्याला, बाकीचं फालतू बोलायचं नाही. 100% आकडे पाठवतात, कारण आकड्यावरती डायरेक्टली क्वेश्चन विचारतं. ऑलरेडी हा PYQ आहे, त्याच्यामुळे हा चुकायलाच नको पाहिजे होता. आणि अत्यंतिक सोपा प्रश्न आहे. 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता कुठली विचारली, देशातील. नीट बघायचं, महाराष्ट्रातली विचारली का देशातली विचारली, कुठली विचारली, देशातील लोकसंख्या घनता. तुम्हाला माहितीच असायला पाहिजे होता. हा अनुषंगाने प्रश्न आहे. 117 चौरस पर किलोमीटर. घनता ही नेहमी चौकिमीमध्ये असते, म्हणजे एका चौरस किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर ह्या चौरसामध्ये किती लोक राहतात असा प्रश्न आहे. त्याला काय म्हणतात, घनता असं म्हणतात.
चौरस किलोमीटरमध्ये मोजली जाते. तर 117, 157, 282 आणि 382. आता मला सांगा 282 आणि 382 हे जवळजवळचे सिमिलर आकडे दिलेत का नाही, फक्त 100चा विषय ठेवलाय. हे दोन ऑप्शन तर गेले, आलं 50-50% वरती, 50-50 वरती आलं ना. आणि मग हा अभ्यासाचाच भाग आहे, हा कसाच चुकता कामा नये. ज्याला पास व्हायचं त्याचा तर चुकलाच नाही पाहिजे. 382 ही आपली देशाची घनता आहे. आणि जर देशाची 382 असेल तर महाराष्ट्राची 365 आहे. म्हणजे आपली घनता कमी आहे एवढं लक्षात ठेवायचं. 365 कुणाची आहे, महाराष्ट्राची आहे. पण जनगणना कुठल्या, 2011च्या जनगणनेनुसार. तीच अजून 10 वर्षांनी खाली आली. म्हणजे 2001 ची जनगणना बघितली तर ही -50 ने कमी होते. कितीनं, 50 ने कमी होते, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे 382 ही भारताची घनता आहे आणि 365 ही महाराष्ट्राची घनता आहे. मग जर यदा कदाचित मी आकड्यावरती प्रश्न न विचारता स्टेटमेंट फॉर्मॅटमध्येचा क्वेश्चन विचारला की देशाची घनता ही महाराष्ट्राच्या घनतेपेक्षा जास्त आहे, विधान कसं आहे, बरोबर आहे. देशाची घनता 382 आहे, महाराष्ट्राची 365 आहे. म्हणजे देशाची घनता महाराष्ट्राच्या घनतेपेक्षा जास्त आहे. उद्या परत फिरून क्वेश्चन असं विचारला की महाराष्ट्राची घनता देशाच्या घनतेपेक्षा कमी आहे, विधान कसं आहे, बरोबर आहे. म्हणजे जरी आपल्याला स्टेटमेंटच्या फॉर्मॅटमध्ये जरी विचारलं तरी आपल्याला ते उत्तर सांगता आलं पाहिजे. या ठिकाणी एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे. घनतेमध्ये सर्वाधिक घनता कुठले कुठले आहे ते पण बाकी दिलेलं आहे. इथे बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ऑलरेडी आयोगाने या ठिकाणी PYQ विचारलेला आहे. काय प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार बिहारची प्रति चौरस किलोमीटर 1106 आकडाही हा विचारलेला आहे. बिहार राज्यही विचारलं आहे. हे राज्य देशातील लोकसंख्या सर्वाधिक घनता असलेलं राज्य ठरलेलं आहे. आणि 2 नंबरला आहे पश्चिम बंगाल. 2 नंबरला आहे पश्चिम बंगाल, 1 नंबरला आहे बिहार. बिहारची घनता किती आहे, 1106. ऑलरेडी आयोगाने विचारलंय. सगळ्यात जास्त घनता असलेलं राज्य कुठलं, बिहार. किती आहे, 1106 आहे. हे आयोगाने विचारले. 2 नंबरला कोण आहे, क्रम लावा, ही विचारलंय. पश्चिम बंगाल 2 नंबरला आहे, 1028 आहे. हे राज्य दुसऱ्या स्थानावरती असून केरळ हे 3ऱ्या स्थानावरती आहे. केरळ 3ऱ्या स्थानावरती आहे, 860 आहे. मग आता अजून एक आयोग स्टेटमेंट असं करतं, ही तर किती, बिहारची 1106 आहे. पश्चिम बंगालचे किती आहे, 1028 आहे. मग आयोग स्टेटमेंट असं तयार करतो की 1000पेक्षा जास्त घनता असलेली भारताच्या लोकसंख्येमध्ये 3 राज्य आहेत. काय म्हणतो आयोग की 1000पेक्षा जास्त घनता असलेली भारताच्या लोकसंख्येमध्ये 3 राज्य आहेत. 3 आहेत का, फक्त 2 आहेत. केरळची ही 1000पेक्षा कमी आहे. किती आहे, 860च आहे. त्याच्यामुळं ते वाक्य चुकीचं होतं. मग वाक्य करेक्ट कसं आहे की घनता 1000पेक्षा जास्त असलेली भारताच्या लोकसंख्येमध्ये किती राज्य आहेत, 2 राज्य आहेत. पहिलं आहे बिहार, 1106 आहे. आणि दुसरं आहे पश्चिम बंगाल, 1028 एवढी घनता आहे. ओके, अशा पद्धतीने व्यवस्थित सिस्टमॅटिक पद्धतीनं अभ्यास करायचा. आणि हाही प्रश्न आयोगानं PYQ ऑलरेडी विचारलेला आहे. काय आहे की सन 2011च्या ऑलरेडी हा PYQ आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार प्रति व्यक्ती 17, किती, फक्त 17. जसं बिहारमध्ये 1106 आहे तसं फक्त 17 पण एका ठिकाणी राहतात आणि ते राहतात बट ऑब्वियस अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेश हा देशातील सर्वाधिक कमी लोकसंख्या घनता असलेलं राज्य आहे. ऑलरेडी आयोगाने कित्येक वेळा ह्या पॉइंटवरती क्वेश्चन विचारलेले आहे. हा 17 आकडा पण आयोगाने विचारलेला आहे. म्हणजे 17 ही लोकसंख्येची घनता सर्वाधिक कमी घनता असलेलं राज्य कुठलं आहे, अरुणाचल प्रदेश. बट ऑब्वियस आपल्या 7 सिस्टर मधले आहे, डोंगराळ भाग आहे, हिमालयाचा मॅक्सिमम पार्ट आहे. त्यामुळे बट ऑब्वियस तिथं लोक कमी राहतील. चायनाचा अटॅक तिथं होतो त्यामुळं ते कमी आहे. आणि विचारले 2011च्या प्राथमिक जनगणना. हां, जर फक्त संघ राज्याचं विचारलं तर तुम्हाला माहिती आहे दिल्ली आपली जी काय आहे राष्ट्रीय राजधानी असलेलं की दिल्ली या ठिकाणी 11,320 व्यक्ती, विचार करा 11,320 व्यक्ती ह्या एकाच तिथं चौरस किलोमीटरमध्ये राहतात. तर संघ राज्य म्हणजे केंद्रशासित प्रदेश, ज्याला संघ राज्य असं म्हणतो, संघ राज्य प्रदेश किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत विचार करता ही घनता सर्वाधिक आहे, हे लक्षात ठेवायचं.
पुढचा प्रश्न अशा पद्धतीने आपण हा प्रश्न घेतला. पुढचा 46 नंबरचा प्रश्न. क्वेश्चन हा कॅन्सल झालेला आहे, पण तरी आपण मी सांगतो तुम्हाला. 46 नंबरचा भारतीय लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये विचारली होती. वैशिष्ट्ये विचारली होती, गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात गुणात्मक वैशिष्ट्ये कोणते बरोबर नाही असं विचारलं होतं. आणि म्हणजे आता गुणात्मक विचारलं होतं आणि इथं शहरीकरण आणि दारिद्र्य रेषा हा आर्थिकच्या संदर्भात आहे, त्यामुळे हा ऑप्शन गेला असता. दरडोई उत्पन्नातील वाढ हे तर उत्पन्न आर्थिक विचारलंय. रोजगार वाढ हे पण आर्थिकच्या संदर्भात होतं. आता राहणीमानाचा दर्जा हा आर्थिक ह्याच्यावरती नव्हतं, गुणात्मक वैशिष्ट्य होतं, त्यामुळे हा पॉईंट आला असता. पण आता काय माहिती हा आयोगानं का क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे आपण सांगू शकत नाही, पण हॅश झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर 47 नंबरचा प्रश्न, एवढा हा प्रश्न घेऊ आपण. 47 नंबरचा प्रश्न परत बँकिंगवरती विचारला आहे. भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा, भारतीय व्यापारी बँक, बघा हळूहळू वाचत जायचं, गोल करत राहायचं. भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग वृद्धिकारक म्हणजे वाढ असणारा, वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे? म्हणजे व्यापारी ज्या काही बँका आहेत त्याच्यामध्ये बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे? म्युच्युअल फंड, मोबाईल बँकिंग, रिटेल बँकिंग, इंटरनेट बँकिंग. मॅक्सिमम मुलांना असं वाटलं की आपण काय होते, सारखी जाहिरात लागते ना, म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा, म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा. अहो तिथं प्रश्न काय विचारलाय, बँक हा कीवर्ड आहे ना, व्यापारी बँक हा या ठिकाणचा काय आहे हो, सरळ सरळ कीवर्ड आहे ना. या कीवर्ड वरून तुम्हाला क्वेश्चन हा डील करता आला पाहिजे. इथं बँकिंग म्हणताय, या ऑप्शन मध्ये बँकिंग म्हणताय, म्युच्युअल फंडला जायची काही गरजच नव्हती. म्युच्युअल फंड 100% नफा मिळवून देतो, नो डाऊट. नफा मिळवून देण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडचा वापर करता, नो डाऊट. पण इथं बँक हा कीवर्ड दिलाय ना, दिलेला आहे. आता पुढे बघा, मोबाईल बँकिंग, रिटेल बँकिंग का इंटरनेट बँकिंग? मला सांगा, आपण सगळे UPI ने पेमेंट करतो, ते मोबाईल बँकिंग झालं. त्यातनं तुम्हाला नफा कसा भेटतो का? नफा भेटतोय का? नाही, ऑप्शन गेला. इंटरनेट बँकिंग म्हणजे इंटरनेटचा वापर करून वगैरे वगैरे, त्यातून नफा भेटतो का? नाही. सरळ सरळ रिटेल बँकिंग हे या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक क्वेश्चनचं जास्तीत जास्त आपल्याला सखोल एक्सप्लेनेशन कसं करता येईल ह्या अँगलनं विचार केलेला आहे. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत तुमच्या जास्तीत जास्त शेअर करा. के सागर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.